बातमी समोर येते। पुणे पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरलेला आहे। पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये तरुणीचं अपहरण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे आणि या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पीडित तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पीडित तरुणी मित्राबरोबर बोबदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेलेली होती। याच वेळी आरोपींनी तरुणाला बांधून ठेवलं आणि तरुणीवर सामूहिक बलात्कार केलाय। तीन अनोळखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। इसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेला आहे आणि यांच्यामध्ये क्राइम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला त्यांनी दिलेली आहे, पाहूयात। पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी बलात्काराची घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील बोबदेव घाट परिसरामध्ये ही घटना रात्रीच्या सुमारास घडलेली आणि या संदर्भात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेली आहे। मी आता बोबदेव घाटावरती आहे आणि हा तो स्पॉट आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। रात्रीच्या सुमारास 21 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोबदेव घाटावरती फिरण्यासाठी आलेली होती, मात्र 3 जणांनी तिच्यावरती अतिप्रसंग केला। विरोध करत असणाऱ्या मित्रालाही या 3 लोकांनी शर्टाने झाडाला बांधून ठेवला आणि त्यानंतर तिच्यावरती अतिप्रसंग केला। हा सर्व प्रकार झाल्यानंतर मित्राला सोडून देण्यात आला आणि मित्राने मैत्रिणीला ज्या मैत्रिणीवरती हा अतिप्रसंग घडला तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आणि हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी तिला ससून रुग्णालयामध्ये पाठवलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। 3 आरोपीचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे। आता फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। यापूर्वीही अशाच घटना बोबदेव घाटामध्ये घडलेल्या होत्या। त्यानंतर पोलीस मदत केंद्र जे आहे ते या घाटामध्ये तयार करण्यात आलं, मात्र यामध्ये कोणीही ऐन वेळेस उपलब्ध नव्हतं किंवा बीट मार्शल जे आहे ते या ठिकाणी आलेले नव्हते। मात्र हा सर्व प्रकार घडल्यानंतर पोलिसांना ससून रुग्णालयाने कळवलं, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे। पुणे पोलिसांकडून आता या सर्व आरोपींचा शोध सुरू आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV, बोबदेव घाट।